आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता कापूस बाजारावरही दिसू लागला आहे। कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कापसाच्या दरात वाढ झाली असून सध्या कापूस दर 8,300 ते 8,500 रुपयांच्या पुढे गेले आहेत। यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। जागतिक बाजारपेठातील बदलांमुळे पॉलिस्टरच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत। त्यामुळे कापसाला पर्याय म्हणून मागणीला वाढ आली असून त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरवाढीत दिसून येत आहे। मात्र मागील काही दिवसात कमी दरांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कापूस 8,500 ते 8,600 रुपये दराने विकला। सध्या दर वाढले असले तरीही बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने या दरवाढीचा फायदा केवळ 5 ते 10% शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाच होत आहे। नाही, कापसाची आता प्रक्रिया म्हणून काही असं नाही झालं, तर स्वाभाविकच आहे। थोडासा मागे शॉर्टेजचा झाला, त्याच्यामुळे थोडेफार भाव याने वाढले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युद्धाच्या आखाती देशाच्या युद्धामुळे जे आता पेट्रोलियम प्रॉडक्ट थोडंसं महाग झालं, त्या अनुषंगाने पॉलिस्टरचे भाव पण वाढले। तर पॉलिस्टरचे भाव वाढल्यामुळे पॉलिस्टरचे भाव जवळपास 1.5 पटीने वाढले। त्या अनुषंगाने आता कसं कापसावर थोडासा त्याचा परिणाम पडलेला आहे। त्याचा कापसाचा वापर त्याच्यामध्ये वाढलेला आहे, म्हणून आता कापसाला थोडी डिमांड वाढलेली आहे। अमेरिका आणि इराणचं जे युद्ध झालं आहे, त्या युद्धामुळे आम्हाला असं वाटलं का कापसाला मालाला भाव मिळणार नाही, पण आता भाव मिळाला आहे, भाव वाढला आहे कापसाचा। तर बाकी शेतकऱ्यांचा जो लॉस झाला आहे, आम्हाला असं वाटते की सर्व शेतकऱ्यांचा फायदा हो। आणि आता जो मला भाव मिळाला आहे, अजून भाव म्हणजे जो मला मिळाला आहे त्यात मला तेवढा आनंद आहे। सध्या आता रेट चालू आहे 8,400-500 रुपये। हा जर भाव सर्व शेतकऱ्यांना मिळाला असता तर शेतकऱ्यांचा फायदाच झाला असता। म्हणजे जो लॉस झाला शेतकऱ्यांचा 700-800 रुपये जो लॉस झाला, तो लॉस नसता झाला, तेवढाच त्यांना प्रॉफिट झालं असतं।